डिटेक्टिव्ह धनंजय वेब सिरीजचा शॉर्ट रिव्ह्यू देतो. ही कथा आहे शिरगावातली. शिरगावमध्ये इनामदारांचा खून होतो. खुनाच्या संशयित आरोपीला पोलीस अटक करतात. पुढे जाऊन तो आरोपी मीच तो खून केला आहे अशी कबुली देखील देतो. परंतु या केसला वेगळं वळण भेटतं जेव्हा या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो डिटेक्टिव्ह धनंजय. डिटेक्टिव्ह धनंजय आणि त्याचा सहकारी छोटू जेव्हा या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात तेव्हा त्यांना समजतं की इनामदाराचा खून हा एकमेव गोष्ट नाही, याच्या मागे आणखीन काही घटना घडल्या होत्या. जर तुम्ही इतर भाषेतल्या सस्पेन्स, क्राईम, थ्रिलर आणि डिटेक्टिव्ह या जॉनर मधल्या वेब सिरीज आणि मूवी पाहिले असतील तर तुम्हाला ही वेब सिरीज तितकीशी एंटरटेन करू शकणार नाही. त्याची 3 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे या वेब सिरीजला टीव्ही सिरियल सारखी ट्रीटमेंट काही ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. दुसरा निगेटिव्ह पॉईंट म्हणजे या वेब सिरीजचं बजेट आपल्याला खूपच कमी वाटतं. म्हणजे सीआयडी, क्राईम पेट्रोल याच्यापेक्षा थोडंसं जास्त. आणि ज्या वेब सिरीज आपण पाहतोय, ज्या वेब सिरीजची जास्त चर्चा होते, मास पब्लिक पर्यंत पोहोचतात, त्या वेब सिरीज पेक्षा कमी. तिसरा निगेटिव्ह पॉईंट म्हणजे ही एक डिटेक्टिव्ह वेब सिरीज असून देखील ज्या लेवलची गुंतागुंत दाखवण्याची गरज होती या सिरीज मध्ये ती नाही. काही ठिकाणी तुम्ही काही गोष्टी प्रेडिक्ट करू शकता, तितकासा सस्पेन्स राहत नाही. परंतु ज्या लोकांना हलकी फुलकी वेब सिरीज पाहिजे सवय आहे त्यांना तशीच पाहिजे. त्यांना खूप जास्त डोक्याला शॉट नको आहे, ज्यांना काही गोष्टी प्रिडिक्टेबल असल्या तरी चालणार आहे, त्या लोकांना मात्र डिटेक्टिव्ह धनंजय ही वेब सिरीज नक्कीच आवडू शकते. वेब सिरीज एका चांगल्या पेसिंग मध्ये चालते, त्यामुळे तुम्ही खूप बोर होता असं पण नाही. 7 एपिसोडची वेब सिरीज आहे. सरासरी 25 ते 30 मिनिटाचा एक एपिसोड आहे. 3 ते 3.5 तास जर तुम्ही या वेब सिरीजला दिले तर तुम्हाला एक चांगली वेब सिरीज पाहण्याचा आनंद मात्र नक्की भेटेल. आणि तुम्ही अशाच अपडेटसाठी हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असेल तर सबस्क्राईब करा, इंस्टावर पाहत असेल तर फॉलो करा.